फिर से अगली गेंद। ने कुछ सलाह मशवरा होते हुए विकेट के बीचों बीच दोनों बल्लेबाज के बीच में इस बॉलर्स के सामने लेग ब्रेक के सामने या आउट स्विंग के सामने किस तरह से बल्लेबाजी की जाए, और कुछ सलाह मशवरा करने के बाद अब अपने पॉपिंग क्रीज में मौजूद दूर वाले छोर से बॉलर विशाल तैयार, लंबा रन अप राउंड द विकेट अंपायर के दाहिनी ओर से। लेग स्टंप के बाहर बैकफुट पर गए, हाफ कॉक पुल किया गया, जा रहा डीप मिड विकेट के बाहर 6 रन और एक नजाकत भरा छक्का। इससे पहले छक्का वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर था और ये छक्का हाफ कॉक पुल, क्रिकेट के भाषा में जिसे हाफ कॉक पुल कहा जाता है, ना ढंग तरह से पुल था लेकिन बैकफुट पर गए, अपने आप को जगह बनाई और गेंद को पुल कर दिया डीप मिड विकेट के बाहर। इस तरह 50 रन मुकम्मल हुए इनिंग के। अर्शल जी 50 रन बन गए और एक सम्मानजनक स्कोरबोर्ड पर। जी हाँ, सही बात है, सम्मानजनक स्कोर इस ओवर में कहना होगा। अभी 5वां ओवर चल रहा है, 7 ओवर का मैच है, यानी कि यहाँ से बड़ा स्कोर बनने की आशंका तो है। कुछ भी हो सकता है, कुछ कहा नहीं जा सकता। क्रिकेट इज अ गेम ऑफ चांस। फिर से अगले गेंद पर बल्लेबाज तैयार, अभिजीत। निश्चित सही कहा आपने, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी कहा जाता है। इसके बारे में हम चर्चा जारी रखेंगे कमेंट्री बॉक्स में। इस बीच ये गेंद और पिच गेंद फिर एक बार लिफ्ट कर दिया डीप मिड विकेट के ऊपर से 6 रन। बहुत ही खूबसूरत छक्का। अब ये कहना पड़ेगा कि गेंद अब उनको फुटबॉल की तरह दिखाई दे रही है, जब चाहे जहां चाहे रन बना रहे बल्लेबाज और रन अप बन नहीं रहे, रन अप बह रहे। और गेंद जो हमारे जो पैवेलियन में जो दर्शक बैठे हुए थे उनके सिर पर जाकर टकराई गेंद। जबरदस्त बल्लेबाजी करते हुए अभिजीत अब पहुंच गए मेरे ख्याल से 19 की ओर पर, जिसमें कुल मिलाकर 3 छक्के शामिल। इससे पता चल सकता है कि कितनी तेज तरार रन बटोर रहे अभिजीत। इस बीच ये गेंद अब स्टंप के बाहर बैकफुट पर गए, गेंद को पंच करना चाहते लेकिन गेंद ने टॉपेज लिया, गेंद सीधी लुढ़क गई शॉर्ट पॉइंट पर और एक विकेट का पतन होता हुआ। ये 6ठा विकेट का पतन, 50 रन 6 विकेट के नुकसान पे। साहिल ने ये कैच लपक लिया है कि आसान कैच, जिसे क्रिकेट की भाषा में लॉलीपॉप कैच कहा जाता है, और एक आसान कैच आने दिया अपने झोली में और खुशी से स्वीकार कर लिया वहां पर फील्डर्स ने। विकेट नंबर 6ठा यहां पर खोता हुआ, 5वां यहां पर खोता हुआ। नए बल्लेबाज अब आनंद अब धीरे धीरे मैदान पर। हम यहाँ पर चर्चा कर रहे हैं कि 7 ओवर में कितने रन बनने चाहिए। हमारी अपेक्षा यहाँ पर 65, 70 या ज़्यादा से ज़्यादा 75 रन बनने चाहिए किसी भी टीम के लिए, अगर मैच वो रोचक या एक संघर्षमय करना चाहते हैं तो 70-75 रन बनने ही चाहिए। 50 का तो आंकड़ा पार हो चुका है यहाँ पर। अभी भी 2 ओवर का खेल यहाँ पर शेष। ऑफ साइड पर 4, इससे पहले शॉर्ट थर्ड मैन पॉइंट, एक्स्ट्रा कवर, स्वीपर कवर। ऑन साइड पर देखिए शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और वाइडिश लॉन्ग ऑन। इस बीच ये गेंद और पिच गेंद उठा दिया लेकिन सीधे डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में और आउट। शॉर्ट एक्स्ट्रा कवर क्षमा कीजिए, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर एक आसान सा कैच लपक लिया। हर्षल जी क्या कहेंगे, रन तो बन रहे लेकिन एक के बाद एक विकेट भी खो रहे यहाँ पर। जी हाँ, यानी कि एक तेरा एक मेरा बाकी सब भगवान का। यानी कि एक बल्लेबाज ने वहां पर 3 छक्के बटोरे हो, पर उसके बाद बैक टू बैक 2 विकेटें भी आई है। ये भी देखना पड़ेगा क्योंकि तराजू की दोनों बाजू देखनी बहुत जरूरी बन जाता है यहाँ पे। 5 ओवर के बाद स्कोर जाकर पहुंचा है 56 रन। 5 ओवर 56 रन 6 विकेटों के नुकसान पर, आधा डजन विकेटें गिरी है यहाँ पे। सही कहा आपने, और क्रिकेट में अक्सर देखने को मिला है जब रन बनते हैं तो रन बन ही जाते हैं, और लेकिन जब विकेटों का पतन होता है तो ताश की पत्तों की तरह पारी लड़खड़ाती हुई दिखाई देती है। देखिए पिछले ओवर में 2 छक्के हमने देखे, 3 छक्के देखे, 2 मिड विकेट के ऊपर से, एक वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से, लेकिन उसके बाद एकाएक 2 विकेटें यहाँ पर देखने को भी मिली। तो कभी मैच उस साइड पे जा रहा है, कभी मैच इस साइड पे जा रहा है। मैच अब 2 लाइन स्थिति में। 5 ओवर के समाप्ति के बाद 56 रन 6 विकेट के नुकसान पे। अब अभी भी 12 गेंदों का खेल अभी भी शेष है। बॉलिंग में परिवर्तन, और एक परिवर्तन समीर के हाथ में गेंद सौंपी जा रही है, उन्हें अब मोर्चे पर लगाया जा रहा है।
हमारे एंड से कमेंट्री बॉक्स की एंड की ओर से, और उसका सामना करेंगे बल्लेबाज अमित। फील्डिंग में परिवर्तन चाहते खुद बॉलर, जो स्क्वायर लेग को फील्डर को अब थोड़ा स्क्वायर किया जा रहा है, लगभग पॉपिंग क्रीज के वही लाइन में। अमित तैयार, कमेंट्री बॉक्स की एंड की ओर से ने और की ये पहली गेंद, खराब गेंद थी, शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी और गेंद को खेलना चाहते थे मिड विकेट के ऊपर से, लेकिन अजीब और गरीब स्ट्रोक था, गेंद लुढ़क गई शॉर्ट फाइनल के बगल से, एक रन पूरा किया, हल्की सी मिस फील्डिंग हुई और इस बीच दोनों बल्लेबाज ने टहलते टहलते चलते चलते दूसरा रन भी मुकम्मल किया। इस 2 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 58 रन 6 विकेट के नुकसान पे। हम जिस आंकड़े के बारे में हम चर्चा कर रहे हैं, 70-75 रन बन जाते हैं यहाँ पर, तो निश्चित रूप से मैच रोमांचक होगा, इसमें कोई संदेह की बात नहीं है, लेकिन 70 का आंकड़ा मिनिमम होना चाहिए स्कोरबोर्ड पर। खराब गेंद थी, लेकिन खराब गेंद का सही फायदा नहीं उठा पाए पिछली गेंद पर बल्लेबाज ने। ऑफ स्टंप के बाहर फिर एक बार खेलने की कोशिश की और कैच यहाँ पर छूट गया। ये काफी अविश्वसनीय बात दिखाई देती हुई यहाँ पर, अजीब और गरीब दृश्य यहाँ पर। एक आसान कैच होना चाहिए था विकेट कीपर के दस्तान में, विकेट कीपर के झोली में, लेकिन ये कैच छूटा हुआ। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 58 रन 6 विकेट के नुकसान पे। बल्ला चेंज करना चाहते हैं यहाँ पर, देखिए बल्लेबाज। जो दर्शक यहाँ पर देर से आए या जो दर्शक अभी अभी यूट्यूब के साथ हमसे जुड़ते हुए, या वो दर्शक अभी अभी ब्रेकफास्ट करने के बाद शास्त्री नगर के मैदान पे यहाँ पर पधारे, उन दर्शकों की जानकारी के लिए मैं बता दूं, स्मैक प्रीमियर लीग का अंतिम दिन और सुबह का 17 का एक महत्वपूर्ण मैच अब चलता हुआ, तीसरा क्वार्टर फाइनल का यह मैच चलता हुआ। इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के बाहर हाफ कॉक पुल किया, इस बार दबा गेंद जा रहा है बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से, 6 रन। बहुत ही खूबसूरत छक्का, जब गेंद को खेला था तभी उसी गेंद के ऊपर मोहर लग गई थी छक्के की और गेंद सीधी डिपॉजिट की गई बैकवर्ड स्क्वायर लेग के बाहर 6 रन के लिए। इस छक्के के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 64 रन 6 विकेट के नुकसान पे। खूबसूरत स्ट्रोक था और एक सुमधुर आवाज आई थी जब गेंद को खेला था, और तभी पता चला था कि इस गेंद के ऊपर मैक्सिमम मिलेगा। स्कोर यहाँ पर रुका हुआ 64, 6 विकेट खो चुके, 70 के इर्द गिर्द में आ चुकी यहाँ पर टीम। खराब गेंद, शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, बैकफुट पर गैर, गेंद को खेल दिया डीप लॉन्ग ऑफ क्षेत्र में, 1 रन तो पूरा किया बैट्समैन ने और इस बीच निकल पड़े दूसरे रन। बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, और आप जो यहाँ पर तालियां सुनाई दे रहे हैं, बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट के लिए। पहला रन काफी तेजी के साथ मुकम्मल किया और हल्का सा प्रेशर रखा फील्डर के ऊपर और आसानी के साथ दूसरा रन भी मुकम्मल किया। सुनील गावस्कर के शब्दों में कहा जाए तो उसे चीकी रन कहा जाता है। इस बीच ये गेंद और इस बीच इससे डॉट गेंद यहाँ पर निकल गई, माफ कीजिए, ये विकेट खोया यहाँ पर 7वां, कॉट बिहाइंड विकेट। एक आसान सा कैच लपक लिया विकेट कीपर ने। विकेट नंबर ये 7वां, स्कोर यहाँ पर रुका हुआ 66 रन 7 विकेट के नुकसान पे। ओवर नंबर ये 6 चलता हुआ, आखिरी गेंद इस ओवर की। क्रिकेट का जहां तक सवाल, टेनिस क्रिकेट का जहां तक सवाल, अक्टूबर से लेकर अप्रैल मई तक टेनिस क्रिकेट का मौसम रहता है। उसके बाद रेनी सीजन भी रहता है आजकल, जिसे रबर बॉल क्रिकेट प्रतियोगिता, जिसे उसका बहुत बड़ा इतिहास है, उसके बारे में भी हम चर्चा करेंगे। इस बीच इस ओवर की आखिरी गेंद स्टंप के बाहर बैकफुट पर गए, गेंद को मोड़ दिया, स्क्वायर लेग और फाइनल के बीच में से गेंद जा रहा है, बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। लूज गेंद थी और कड़ा प्रहार किया इस मर्तबा और गेंद को भेज दिया बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। जो सही नसीहत देनी चाहिए थी, जो पनिशमेंट देना चाहिए था, वही क्या इस मर्तबा बल्लेबाज ने। इस चौके के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 70 रन 7 विकेट के नुकसान पे 6 ओवर के पश्चात। कृपा करके 12th मैन ही अंदर आए पानी लेके, और कोई मत आए अंदर, अदरवाइज इस प्रतियोगिता में पेनल्टी दी जा सकती है। ये नोट डाउन करें किसी भी टीम के कप्तान के लिए, ये अच्छा डिसिप्लिन है, क्रिकेट में ऐसा होना ही चाहिए। स्कोर यहाँ पर रुका हुआ 70
6 ओवर के पश्चात सिर्फ आखिरी 6 गेंदें शेष इस इनिंग की। सत्तर रन बने हैं स्कोरबोर्ड पर। स्मैक प्रीमियर लीग प्रतियोगिता का आज अंतिम दिन और तीसरा सीजन, ये बहुत बड़ी प्रतियोगिता। और अब आज धीरे धीरे से जैसे दोपहर के बाद मतलब सुबह से ही दर्शक यहाँ पर आ चुके हैं और जैसे जैसे मैच आगे चलता जाएगा वैसे वैसे दर्शक काफी बड़ी तादाद में यहाँ पर दर्शक आपको दिखाई देंगे। बॉलिंग में परिवर्तन, साहिल तांबोली के हाथ में गेंद सौंपी जा रही है। उन्हें अब आक्रमण पर लगाया जा रहा है कमेंट्री बॉक्स के एंड की ओर से और उसका सामना करेंगे बल्लेबाज इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के बाहर और बोल्ड हो गए, साफ बोल्ड हो गए इस बीच। और ये विकेट नंबर 8वां यहाँ पर खोता हुआ। डगआउट में अब निश्चित रूप से परेशानी के बादल अब मंडराते होंगे और ये कहना पड़ेगा कि हमें ऐसा लग रहा था कमेंट्री बॉक्स में कि शायद 75-80 रन बनेंगे, लेकिन ये जो आंकड़ा अब काफी दूसर होता हुआ दिखाई देता हुआ। पूरे के पूरे मार्क्स बॉलर्स को दिए जाएंगे, इसमें कोई संदेह की बात नहीं है। और आप जो तालियां सुन रहे हैं, खुद ये ओनर, टीम के ओनर्स नीरज सर अब धीरे धीरे मैदान पर और बड़े मात्रा में यहाँ पर दर्शक। मैं स्मैक प्रीमियर लीग के जो आयोजक है उनको मैं धन्यवाद देना चाहता हूँ इस प्रतियोगिता के रूप में मुझे आंखों देखा हाल सुनाने का यहाँ पर मौका दिया। और मैं जानकारी मैं सभी दर्शकों को देना चाहता हूँ। इस ओवर के बाद मैं बताऊंगा मैंने जहाँ तक इंटरनेशनल क्रिकेट का जहाँ तक सवाल 3 टेस्ट मैच में कर चुका हूँ। मुंबई के वानखेड़े स्टेडियम में 2 मैचेस, एक इंडिया बनाम वेस्ट इंडीज जो सचिन तेंदुलकर का 101वां मैच था और इंडिया बनाम ऑस्ट्रेलिया जो 2:45 दिन में मैच खत्म हुआ था। इसके सिवाय नागपुर के विदर्भ क्रिकेट एसोसिएशन में भारत बनाम जिम्बाब्वे का एक मैच किया था। उसके सिवाय इंडिया न्यूजीलैंड बनाम आयरलैंड महिला वर्ल्ड कप का एक मैच किया था। उसके सिवा 4 रणजी ट्रॉफी मैच किए मैंने मुंबई के आकाशवाणी से आकाशवाणी के रूप में। इस बीच ये गेंद ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी, बैकफुट पर गए और गेंद को खेल दिया डीप मिड विकेट पर, जिसे क्रिकेट की भाषा में ऑल अलोंग विद कारपेट कहा जाता है। बहुत ही एक खूबसूरत स्ट्रोक था, दर्शनीय स्ट्रोक था ये, लेकिन एक ही रन पर संतुष्ट। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 71 रन 8 विकेट के नुकसान पे। 70 का आंकड़ा तो पार कर चुके हैं। हमारा जो कमेंट्री बॉक्स का जो प्रोडक्शन था 70-75 रन उसके इर्द गिर्द में जा चुकी है टीम। जबर ग्रुप चैंपियंस, बहुत अच्छा खासा प्रदर्शन यहाँ पर जबर ग्रुप के द्वारा। 70 रन तो बन चुके, 70 का आंकड़ा पार कर चुके यहाँ पर और अब अपेक्षा है 80 रन की। इस बीच ये गेंद शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, बैकफुट पर गए, उठा दिया। इस मरतबा एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जा रही डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से 6 रन। नजाकत भरा चक्का, अविश्वसनीय चक्का, विश्वसनीय चक्का, दर्शनीय चक्का, सब कुछ था। इस जैसे ही गेंद को देखा ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी, बैकफुट पर गए और गेंद को उठा दिया एक्स्ट्रा कवर के ऊपर से 6 रन के लिए। क्रिकेट में इतना आसान नहीं रहता, जब आप ऑफ साइड पर कवर या पॉइंट के ऊपर से आप छक्के लगाते तो ये दर्शनीय होता है वो छक्का। इस छक्के के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 77 रन 8 विकेट के नुकसान पे। ये गेंद टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रह गई, बाल बच गए, गेंद स्टंप पर आकर लड़खड़ाने गई, वरना जोखिम भरा हो सकता था। आखिरी 2 गेंदें शेष। इस बीच ये गेंद और पिच गेंद थी, फुल टॉस बनाकर गेंद को खेल दिया डीप मिड विकेट क्षेत्र में। 1 रन तो पूरा किया बैट्समैन ने और खतरा हो सकता है स्ट्राइक एंड पर और आउट। खतरे को महसूस भी किया, लेकिन कौन देख रहा है आखिरी ओवर में रन
बनने की तलाश में रहते हैं बल्लेबाज। एक रन तो पूरा किया था लेकिन दूसरा रन लेने की चेष्टा की थी, लेकिन काफी दूर रह गए पॉपिंग क्रीज से। सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 78 रन 8 विकेट के नुकसान पे। 78 रन 8 विकेट के नुकसान पे। ओवर नंबर ये 7वां और अंतिम ओवर ये चलता हुआ। कोल्हापुर जिले का जहां तक सवाल, और जितने भी अच्छे मैदान हैं उसमें से एक बहुत बड़ा मैदान है शास्त्री नगर का। हरा भरा मैदान है, लश ग्रीन जिसे कहा जाता है क्रिकेट की भाषा में। बहुत ही बढ़िया मैदान। काफी कम मैदान है, उनमें से एक मैदान है शास्त्री नगर का। इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के पर बाहर निकाला और गेंद को खेल दिया डीप मिड ऑन पर। लॉन्ग ऑन से फील्डर आते, एक रन पूरा किया, दूसरा रन लेने की चेष्टा की। ओवर मुकम्मल हुआ ये 7वां और अंतिम ओवर मुकम्मल हो चुका है। स्कोर यहाँ पर रुका हुआ 79, 79 रन बने। 80 रन चाहिए अब इस मैच को जीतने के लिए। हर्षल जी क्या कहेंगे पूरे 7 ओवर का जहाँ तक किस तरह से खेल हुआ? ये बहुत ही खूबसूरत खेल हुआ है, लाजवाब बल्लेबाजी है। बल्लेबाजों का एक ही टारगेट है कि हमें यहाँ से बस रन बनाना है। विकेट कितने जाते हैं ये फर्क नहीं पड़ता है, हमारे पास बैटिंग में डेप्थ है, उस हिसाब से बल्लेबाजी भी की है और अच्छी बल्लेबाजी। लक्ष्य रखा है यहाँ पर 79 रनों का, 80 रनों का। तो गेंदबाजी टीम की बात करें तो गेंदबाजी टीम भी दमखम रखती है ये स्कोर चेस करने का। अच्छी टीम है, इन्होंने 83 रनों का लक्ष्य चेस कर दिया था, इसके आगे भी कर सकते हैं। कोहिनूर आणि सविरा कॅप्टन टॉस साठी यायचंय। कोहिनूर मेटेलिक्स सविरा 11 टॉस साठी यायचंय।
तर विजयाचं लक्ष होत आहे येत आहे ते 80 धावांचं आणि बघायचं आहे एक निश्चित धडपण असणार यात काही शंका नाही आहे. चला मी जोडी मैदानात बॅट्समन नेम अजित आणि इम्रान. सलामी जोडी मैदानात आहे आणि समोरच्या बाजूने मारा करणार आहे तो अर्थातच अमित. तयार समोरच्या बाजूने राऊंड द विकेटचा मारा. मधल्या अशा चेंडू लॉफ्ट केला, चेंडू जातोय मिडॉनच्या डोक्यावरून, बघता बघता चेंडूचा सीमा पार जातोय आणि तशीच काहीशी चिन्ह गचा क्षेत्ररक्षण आणि गचा क्षेत्ररक्षणाचं रूपांतर होतंय ते चौकारात. आपलं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय. बिनबाद 4 अशी दणदणीत खणखणीत आणि विश्वसनीय अशी सुरुवात पाठलाग करायचा बरोबर 80 धावांचा आणि त्याला उत्तर देताना पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर हा चौकार. गंमत बघा की आम्ही नेहमी म्हणतो की क्रिकेट हा खेळ असा आहे की एकदा का दडपण आलं संघावरती आणि त्या दडपणाला झुगारायचं असेल तर सुरुवातीपासूनच आक्रमक फटकेबाजी होणं गरजेचं असतं. खोलटप्पा चेंडू, हो चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, म्हणजे क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्याला वाईड यॉर्कर म्हणतात तसा हा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला आणि बाकीचं सोपस्कर पूर्ण केलं ते यष्टिरक्षकाने. धाव काही निघत नाही, धावसंख्या स्थिर आहे ती बिनबाद 4. बिनबाद 4 अशी छान सुरुवात. मधल्या वर्षी चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय आणि बाकीचं पुन्हा एकदा सोपस्कर पूर्ण करतोय तो यष्टिरक्षक. आपण ज्या उजव्या साईडला जे टाळा ऐकतात किंबहुना जे समर्थन होतंय ते गोलंदाजीसाठी प्रत्येक चेंडू निर्धाव होतोय आणि प्रत्येक निर्धाव चेंडू मागे एक फार मोठी दाद मिळते ते प्रेक्षकांकडून. निश्चित कौतुक करावं लागेल जे गोलंदाज अमित सुरुवातीपासूनच टिचून मारा करतोय. प्रत्येक चेंडू खेळण्यास भाग पडतोय आणि त्यात तो यशस्वी होतोय. खोलटप्प्याचा चेंडू फुल टॉस बनवला, चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह केला, चेंडू जातो तो डीपिश पॉइंटला. एक धाव तर निश्चित मिळणार आहे. एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 5 वर. बिनबाद 5. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे अशी काहीशी संत, काहीशी विश्वसनीय, काहीशी हवीशी वाटणारी अशी सुरुवात. ऑफला 5 तर ऑनला 4 असा हा क्षेत्रव्यूह. ओ आणि फलंदाज बाद. हा आउट स्विंगर होता. सुंदर चेंडू आणि चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनार लागला आणि चेंडू सरळ गेला तो यष्टिरक्षकाच्या हातात आणि यष्टिरक्षकाने एक साधा सोपा झेल टिपला. क्रिकेटच्या भाषेमध्ये आउट स्विंगर म्हणतात तसा चेंडू मधल्या स्टोर पडला आणि चेंडू बाहेर निघाला आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनार लागून चेंडू थेट विसावला तो यष्टिरक्षकाच्या हातात. पहिला धक्का 1-5 अशी काहीशी. आता मात्र अडकळी सुरुवात असंच काहीचं वर्णन हे पहिल्या षटकात करावं लागेल. सुरुवात छान झाली होती. खराब चेंडू मिळाला होता, खराब चेंडूचा खरपूस समाचार चौकाराने घेतला होता, पण त्यानंतर एकामागोमाग एक निर्धाव चेंडू आणि मागच्या चेंडूवर एक महत्त्वपूर्ण बळी ज्याला ब्रेकथ्रू म्हणतात पहिलाच ब्रेकथ्रू मिळवला तो गोलंदाजाने. 1-5 अशी काहीशी अविश्वसनीय अशी सुरुवात. डगआउटमध्ये जे काही समर्थक बसले आहेत त्यांना काहीशी सूचना जाते आयोजकांकडून. त्यांनी कृपा करून सीमारेषेच्या आत जाऊ नये. तर 1-5 80 धावाला उत्तर देताना काहीशी अडखळती सुरुवात ती संघाची. एक बाद 5. डगआउट मधले प्लेयर्स प्लीज बाहेर यायचं आहे. फक्त खेळणारे प्लेयर राहू दे. ओमकार प्लीज. एक बाद 5. फुलटा चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जातो तो डीप मिड विकेटला. ऑर्थोडॉक्स मिड विकेट क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची फेक करतोय. दरम्यान एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. एकरी धावसंख्या पोहोचते ती 6 वरती. षटक मला वाटतं संपतंय ते पहिलं. अतिशय छान
कुठल्याही संघाच्या संघनायकाला हवं असं वाटणारं असं ते षटक. कारण सुरुवात फार खराब झाली होती बघा. पहिल्या चेंडूवर चौकार घेतला होता, गचा क्षेत्ररक्षण झालं होतं लॉंगॉनला, परंतु त्यानंतर अतिशय छान कमबॅक केलं ते गोलंदाजाने आणि बघता बघता पहिला धक्का दिला आणि बघता बघता रन रोको आंदोलन ह्या पहिल्या षटकात बघायला मिळालं. तर पहिलं षटक संपते, धावसंख्या स्थिरावली आहे ती 1-6. जे प्रेक्षक आत्ताच आले असतील किंवा जे प्रेक्षक आत्ताच यूट्यूबशी जोडले असतील किंवा जे प्रेक्षक आत्ताच उपहार करून आले असतील त्यांच्या माहितीसाठी सांगतोय, स्मॅक प्रीमियर लीगचा हा शेवटचा दिवस आणि या स्पर्धेचा तिसरा क्वार्टर फायनलचा सामना. गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाज मला वाटतं वैभवच्या हातात चेंडू सोपवला जातोय. तो राऊंड विकेट मारा करणार आहे आणि त्याला सामोरं जातोय तो अर्थातच इम्रान. स्लिप नाही आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, वाईडीची गली आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे आणि डीप लॉंग ऑफ असा क्षेत्रव्यूह. कोलो टप्प्याचा चेंडू खेळून काढला तो डीप मिड विकेटच्या बाजूने बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षण चेंडू आणण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूवर व्यवस्थित येता आलं नाही, दरम्यान छान बॅकअप केलं ते डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने आणि एक धाव ही सहज पूर्ण केली. हे एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 7वर. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे आपल्याला आणि 80 धावांचा पाठलाग करताना सुरुवात मात्र खराब झाली आहे. हा चांगला चेंडू टप्पा पडता क्षणी खाली राहिला आणि एक निर्धाव चेंडू गेलाय. जसे निर्धाव चेंडू जात आहेत तसे आमच्या उजव्या साईडला जे समर्थक बसले आहेत पॅव्हलियनमध्ये किंवा डगआउटमध्ये त्यांचं छान समर्थन मिळते आहे ते संघाला आणि हे स्वाभाविकच आहे. क्रिकेटमध्ये निर्धाव चेंडू किंवा चेंडू गडी बाद झाला की एक छान समर्थन मिळतं, जल्लोष होतो. नेमकं तेच दृश्य या मैदानावर बघायला मिळतं आहे. शास्त्रीनगरचं कोल्हापूरमधील हे एक प्रशस्त असं मैदान, एक हिरवळीचं मैदान. अशी मैदानं फार दुर्मिळ असतात कुठल्याही जिल्ह्यामध्ये आणि एक चांगलं मैदान आहे कोल्हापूर जिल्ह्यातील. मधल्या षटकाचा चेंडू लॉफ्ट केलाय तो मिडाऊनच्या डोक्यावरून चेंडू जातो डीप लॉंग ऑनला. एक धाव निश्चित घेतली जाते. एका धावावर समाजा सुंदर क्षेत्ररक्षण. प्रत्येक निर्धाव चेंडू प्रत्येक गडी बाद झाल्यानंतर अतिशय सुंदर क्षेत्ररक्षणानंतर प्रत्येक चेंडूला दाद मिळते आहे ती प्रेक्षकांकडून. धावसंख्या पोहोचते ती 8वरती. बघता बघता आता संघ दुहेरी आकड्याच्या उंबरठ्यावरती. 1-8 पाठलाग करतायत 80 धावांचा. खोलवर टप्प्याचा चेंडू फुलटॉस बनवला, चेंडू लॉफ्ट केला, चेंडू जातोय तो सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा षटकार खणखणीत देखणा दर्शनीय असा षटकार. या षटकारामुळे धावसंख्या प्रेक्षकांमधून योगेशने एक सुरेख झेल टिपलाय, त्याचंही अभिनंदन. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 14वरती. एक 5-14. एक 5-14 अशी आता मात्र सणसणीत सुरुवात झाली आहे. पहिलं षटक काहीच चांगलं होतं. लॉफ्ट केला चेंडू मिडापच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमा पार जाणार अशीच काहीशी चिन्ह आणि बघता बघता चेंडू सीमा पार. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय तो फलंदाज इम्रानने. आणि ज्यावेळी चेंडू तटवला होता, खेळला होता, त्याच वेळी एक चौकाराचा एक शिक्का होता आणि बघता बघता चेंडू लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 18वरती. बघता बघता संघ आता 20च्या उंबरठ्यावर. पहिलं षटक काहीच चांगलं, हे षटक काहीच खराब. लॉफ्ट केला, सुरेख फटका, हा मात्र छान पदलालित्य आणि चेंडू सरळ जातोय. तो पंचांचा इशारा काय तो बघायचा आहे. आणि हा षटकार, ह्या षटकाराने मला संदीप पाटील जो भारताचा खेळाडू ज्याने 1983च्या वर्ल्ड कपमध्ये ज्याचा समावेश होता, असे फटके संदीप पाटील खेळायचा. म्हणजे गुडघ्यावरती टेकून चेंडू सीमापार. म्हणजे बॉब विलिस म्हणा, डेनिस लिली, जेफ थॉम्सन, रॉडनी हॉक या वेगवान मारासमोर तसा फटकेबाजी करायचा संदीप पाटील, मुंबईकर संदीप पाटील. आणि
याची आठवण होण्याचं कारण असं होतं की मागच्या चेंडूवर जो षटकार खेचला गेला होता तो तशाच पद्धतीचा षटकार होता. या षटकारामध्ये धावसंख्या पोहोचते ती 24वर. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मी फार जवळून बघितलंय, त्यामुळे ज्या ज्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ज्या काही जोडलेल्या ज्या घटना असतील त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न मी निश्चित करणार आहे. धावसंख्या पोहोचली ती 24वर. 1 बाद 24. बघता बघता पहिल्या षटकात फक्त 6 धावा होत्या आणि ह्या षटकात 24 म्हणजे बरोबर 18 धावा या षटकात कुठल्या गेल्या आहेत. पहिलं षटक काहीच चांगलं आणि दुसरं षटक पूर्णतः खराब निघालं. इम्रानने मागच्या षटकात 5 चेंडूमध्ये 18 धावा कुठल्यात यावरून आपण अंदाज बांधू शकाल की इम्रानचा जो स्ट्राईक रेट आहे साधारणतः 350च्या आसपास त्याचा स्ट्राईक रेट. देखणी फटकेबाजी 360 स्ट्राईक रेट त्याचा. निश्चित कौतुकास पात्र अशी त्याची खेळी. गोलंदाजीत बदल होतो की नाही बघायचं. नाही गोलंदाज बदल होतोय. गब्बर यांच्या हातात चेंडू सोपवला जाय बघायचं तो गब्बर सारखी गोलंदाजी करतो की नाही हे बघणं आता क्रमप्राप्त ठरलं आहे. पहिला चेंडू खोलो टप्प्यात सुरेख चेंडू छान ऑफ ड्राय केलाय. चेंडू जाते तो वाईडिश लॉंग ऑफला आणि बघता बघता 1 धाव ही पूर्ण. सुरेख फटका जमिनी लगत ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये ऑल अलॉंग विथ कार्पेट म्हटलं जातं असा फटका. हे जे फटके आहेत बघा ऑफ ड्राय म्हणा ऑन ड्राय म्हणा लेट कट म्हणा किंवा स्क्वेअर कट म्हणा हे दर्शनीय फटके आहेत क्रिकेटमध्ये. पण आजकाल या प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे जे फटके आहेत फार दुर्मिळ होऊन गेले आहेत. 1 बाद 25. पाव शतक फलकावर. खोलो टप्प्याचा चेंडू लॉफ्ट केला. चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आणि हा षटकार खणखणीत देखणा दर्शनीय विश्वसनीय असा हा षटकार. इम्रानच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेला हा षटकार. या षटकारामध्ये धावसंख्या पोहोचते आहे ती बरोबर 31वर आणि इम्रान पोहोचलाय तो 24वर. इम्रानचा स्ट्राईक रेट मला वाटतं आता 400. इम्रान आता थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. 2.2 षटकं संपली आहेत आणि 31 धावा ह्या धावफलकावर. बघता बघता संघाने 30 गाठली आहे. खोलो टप्प्याचा चेंडू स्विंग केलाय आणि हा सुरेख झेल टिपलाय. सुंदर झेल अतिशय देखणा झेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. आपण ज्या पिपाण्या ऐकतायत असं दृश्य कॅरेबियन बेटावर आपल्याला बघायला मिळतं. वेस्ट इंडिजमध्ये बार्बाडोस म्हणा किंवा गयाना म्हणा या एरियामध्ये. आणि या पिपाण्याचा आवाज श्रीलंकेमध्ये पण आपल्याला बघायला मिळतो. तिथे म्युझिक पण असं वेगळं बँड पथक असतं आणि असं दृश्य आज आपल्याला शास्त्रीनगरमध्ये पण बघायला मिळत आहे. हे विशेष. धावसंख्या कायम ती अर्थातच 31. 27 चेंडू आणि 49 धावा असं समीकरण आमचे सांख्यिकी तज्ज्ञ आणि स्कोरर अमीन शेख आम्हाला कळवत आहेत. क्रिकेटमध्ये बघा आजकाल टेनिस क्रिकेटने बऱ्याच जणांना दरवाजे ओपन करून खुले केले आहेत. पंच म्हणा समालोचक म्हणा आणि त्या पटापट आता गुणलेखक आणि सांख्यिकी तज्ज्ञ ॲपद्वारा बी गुणलेखन करू शकतात आणि मॅन्युअली करू शकतात. त्याच पद्धतीने ॲपच्या माध्यमातून गुणलेखनाचं काम करतायत. निश्चित चांगलं गुणलेखन छान गुणलेखनाचं का प्रत्येक चेंडू प्रत्येक मिनिट प्रत्येक चेंडू मिनिटाचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. गुणलेखक अमीर शेख. धन्यवाद अमीर. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे टेनिस क्रिकेट आजकाल ISPLच्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या माध्यमातून आता लाखामध्ये पोहोचलं आहे टेनिस क्रिकेट. आणि त्याचंच पर्व T10च्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ISPL बघायला मिळणार आहे काही दिवसानंतर. त्याही बद्दल आपण चर्चा करणार आहोत पूर्ण दिवसभरात. दरम्यान समोरच्या बाजूने पुढचा चेंडू चांगला चेंडू ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये कॉपी बुक स्टाईल बॅट पॅड एकत्र आणत खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. चेंडू पॅडवर आदळला. अर्थात धाव घेण्याचा काही प्रश्न नाही आहे. धावसंख्या स्थिर आहे ती 2 बाद 31. कप्तान इरफान सामोरं जातोय. समोरच्या बाजूने मधल्या असे चेंडू हा मात्र थोडासा विचित्र फटका. चेंडू खेळला पाहिजे होता पॉईंटच्या बाजूने मध्ये शेवटची क्षणी आपला इरादा बदलला ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये इम्प्रोवायझिंग स्ट्रोक म्हणतात. बॅकफुटवर गेला हलकेच आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला तो शॉर्ट मिड विकेटला.
धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 32 वर. धावसंख्या पोहोचते ती 32 वर. बघता बघता संघाने 30 गाठल्या, पण संघाला जर विजय मिळवायचा असेल तर संघाला 80 गाठणं हे मात्र क्रमप्राप्त आहे. विजयासाठी बरोबर 80 धावांचं आव्हान आहे आणि त्याचा पाठलाग करताना 2 बाद 32. ओ हा चेंडू टप्पा पडतो खाली राहिला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या डोक्यावर प्रयत्न फसला. षटक संपते ते तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे ती 2 बाद 32. स्मॅक प्रीमियर लीगचा हा शेवटचा दिवस. आजच्या दिवसात आपल्याला संध्याकाळी 2 सेमीफायनल्स आणि महाअंतिम मुकाबला याच मैदानावर बघायला मिळणार आहे आणि प्रेक्षक त्याच सामन्याची आतुरतेने वाट बघतायत. परंतु त्या अगोदर उपांत्यपूर्व फेरीचे सामने आता सध्या सुरू आहेत. त्यातलाच हा महत्त्वपूर्ण सामना. विजयासाठी 80 धावांचे लक्ष्य आहे. धावसंख्या स्थिर आहे ती 3 षटकं संपत आहेत. 2 बाद 32. 3 ओव्हर 32. हां ओके सांगतो 24 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 48 धावा असं साधं सोपं समीकरण मी निश्चित म्हणणार नाही, पण क्रिकेट हा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अशक्यप्राय आव्हानं सुद्धा क्रिकेटने पेलली आहेत आणि ती सुद्धा आरामात पेलली आहेत. आणि गोलंदाजीत बदल होतोय. सौरभ जाधव यांच्या आता चेंडू सोपवला जातोय. डाव्याष्टीच्या बाहेर, बराचसा बाहेर. क्रिकेटचे जे एक्सपर्ट्स कॉमेंटेटर, हिंदी कॉमेंटेटर सुशील दोशी यांच्या शब्दात सांगायचं तर हा चेंडू पंजाब टू हरियाणा होता आणि या एका अवांतरमध्ये धावसंख्या पोहोचते आहे ती 2 बाद 33. मिस्टर एक्स्ट्राज ऑस्ट्रेलियन लँग्वेजमध्ये त्याला मिस्टर सनरीज म्हणूनही म्हटलं जातं. असा हा अवांतर. या अवांतरने धावसंख्या पोहोचते आहे ती 2 बाद 33. मधल्या चेंडू पॅडवर आदळतोय. चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचे सोपस्कर पूर्ण करतोय तो यष्टिरक्षक. धाव काही निघत नाही. धावसंख्या कायम ती 2 बाद 33. ही जी खेळपट्टी आहे शास्त्रीनगरची, ही पहिल्या 2 दिवसापासून आम्ही बघतोय की फलंदाजाच पोषक बॅटिंग ट्रॅक विकेट आहे आणि त्या बॅटिंग ट्रॅक विकेटवरती आणि याचं पूर्ण श्रेय आउटफील्ड म्हणा, विकेट म्हणा, याचं पूर्ण श्रेय काका पाटील साहेबांना हे द्यावंच लागेल. त्यांनी फार मोठी मेहनत घेतली आहे काका पाटील साहेबांनी आणि निश्चित त्यांचंही कौतुक करावं लागेल. मधल्या चेंडू हो मध्ये हा मात्र चेंडू धावचीची संधी नॉन स्ट्राईक रेंजवरती. धावबाद होता वाचतायत. हा एक डॉट चेंडू निघाला, निर्धाव चेंडू निघाला आणि धावसंख्या स्थिर आहे ती 2 बाद 33. स्मॅक प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतात यूट्यूबवरती आणि शास्त्रीनगरच्या मैदानातून ही स्पर्धा आपण प्रत्यक्षात बघतात याच मैदान गॅलरीमधून. ओ वाईडचा इशारा येतोय पंचांचा. एक आजकाल स्टाईल झाली आहे बघा. जर तुम्हाला वाईड पासून जर पंचांचं जर लक्ष हटवायचं असेल तर जोरदार पंचाकडे दाद मागायची. नेमकं तेच केलं गोलंदाजाने, परंतु पंच एवढे चाणाक्ष होते सुनील पाटील सर, त्यांनी लगेच आपले हात समानांतर केले आणि वाईडची खूण केली. धावसंख्या पोहोचते ती 34 वर. 2 बाद 34. खराब चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, आखू टप्प्याचा चेंडू खेळून काढला तो स्क्वेअर लेगकडे फाईन लेगच्या मधून आणि चेंडू बघता सीमा पार आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. चक्कर ओके चक्कर, ज्याला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये चक्कर म्हटलं जातं, ज्याला आपल्या क्रिकेटच्या भाषेमध्ये ग्रामीण भाषेमध्ये थ्रो बॉल म्हटलं जातं, पण क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये याला चक्कर म्हटलं जातं.
त्या व्याख्यामध्ये हा नो बॉल सांगितला तो पंचाने. धावसंख्या पोहोचते ती 39 वर. 22 चेंडू आणि 41 धावा पाहिजेत विजयासाठी. चक्कर म्हटलं तर एक जमाना असा होता की मला वाटतं 1990-2000च्या दशकामध्ये मुथय्या मुरलीधरन या चक्करने बराच प्रभावित केलं होतं. किंवा तो हायलाईटमध्ये आला होता मुथय्या मुरलीधरन. त्यानंतर भारताचा राजेश चव्हाण म्हणा, मुथय्या मुरलीधरनवर तर खऱ्या अर्थाने बॅन केलं गेलं होतं त्या काळामध्ये. परंतु त्यानंतर टेनिस क्रिकेटचा विचार केला तर टेनिस क्रिकेटने एक काळ गाजवला होता. 2001 पासून ते 2010 पर्यंत या चक्करने खऱ्या अर्थाने चर्चेत आले होते गोलंदाज. परंतु जसजसं क्रिकेट पुढे होत गेलं हे जे चक्करचं जे प्रमाण होतं हे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झालं आणि बऱ्याच वेळानंतर मी चक्करच्या रूपातून नो बॉल बघतोय. धावसंख्या स्थिर आहे ती 2-39. मला आता वाटतंय 22 चेंडू आणि 41 धावा पाहिजेत विजयासाठी. सरासरी 11 धावा पाहिजेत षटकार मागे. बघायचं आहे हे समीकरण कठीण आहे असं मी निश्चित म्हणणार नाही, कारण टेनिस क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, विशेषतः टेनिस क्रिकेटमध्ये. टेनिस बॉलचे चेंडू आहेत. डाव्या स्टेपरचा चेंडू स्विंग केला, चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खणखणी षटकार. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा हा खरपूस समाचार घेतला फलंदाजाने. धावसंख्या पोहोचते ती 45 वर. 21 चेंडू आणि 35 धावा पाहिजेत विजयासाठी. 21 चेंडू 35 धावा. निश्चितच आता मात्र सामना 50-50 म्हणजे दोन्ही संघासाठी हा सामना ऑन आहे असंच काहीसे मी वर्णन करेन. मधल्या अशा चेंडू, हा चांगला चेंडू, हा निर्धाव चेंडू. चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न फसतोय. षटक अजूनही षटक हे चालू आहे. 20 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण. 80 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग करताना साधारणतः चौथ्या षटकात 2 बाद 45 अशी समाधानकारक धावसंख्या. मी समाधानकारक निश्चित म्हणेन. अजूनही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन्ही संघासाठी 50-50 म्हणजे 50-50% ही मॅच अजूनही ऑन आहे. धावसंख्या दरम्यानचा चेंडू, हा टॉप एज घेतला, चेंडू जाते तो वाईट गलीमध्ये. एक धाव घेतली आहे आणि एका धावावर समाधान. एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 46 वर. आता समीकरण बघा. 19 चेंडू आणि दरम्यानचा चेंडू. डाव्या बाहेरचा चेंडू छान फ्लिक केला, छान उपयोग मनगडाचा. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिली धाव झटपट घेतली आणि बघता बघता दुसरी धाव ही पूर्ण केली आहे. ओव्हर थ्रो होते आहे आणि चेंडू सीमा पार जाणार अशी चिन्ह आणि चौकार. एकंदरीत धावा किती? मला वाटतं 6 धावा. पंचांचा इशारा करा. चौकार आणि पहिले 2 धावा, एकंदरीत 6 धावा. ओके. आणि हा षटकार आता बघा ओव्हर थ्रोच्या रूपात या चौकार मिळालाय. जिथे फक्त 1 किंवा 2च धाव होती तिथे बघता बघता हा षटकार मिळालाय. या षटकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 52 वरती. संघाने आता 50 गाठली आहे. 18 चेंडू आणि 28 धावा म्हणजे साधारणतः 9-9.5 धावांची ही गती. आता मात्र निश्चितच थोडीशी चर्चा सल्लामसलती करावीच लागणार आहे कर्णधार आणि गोलंदाजांना. कारण जे समीकरण होतं 11, 12, 12.5 धावांचे समीकरण होतं ते आता 9-9.5च्या आसपास येऊन ठेपलंय. धावसंख्या यानंतर जो सामना होणार आहे तो कोहिनूर 11 विरुद्ध सवेरा 11. कोहिनूर 11ने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय.
कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूर फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहे, परंतु त्याच खेळाच्या पाठोपाठ क्रिकेटही मागे नाही आहे. हे मात्र वारंवार प्रत्येक मोसमात क्रिकेटने दाखवून दिले आहे, विशेष शास्त्रीनगरच्या मैदानामध्ये. चांगलं क्रिकेट, बहारदार क्रिकेट, दर्शनीय क्रिकेट, किंबहुना प्रेक्षकांना जे क्रिकेट हवं असतं, चांगली फलंदाजी म्हणा, चांगली गोलंदाजी म्हणा, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणा, हे सर्व काही याच मैदानावर कोल्हापूरवासियांना बघायला मिळतं. हे तेवढंच खरं. 18 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण. विजयासाठी आता 28 धावा पाहिजेत. आमच्या बाजूने समालोचन कक्षाच्या बाजूने गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाज अमित यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय. अमितने ज्याने पहिल्या षटकात फक्त 5 धावा दिल्या, अतिशय छान चांगली बहारदार गोलंदाजी, अतिशय टिच्चून गोलंदाजी केली होती, तोच अमित आता मारा करतोय तो स्लॉग ओव्हरमध्ये. अमितचं कौतुक करावं लागेल. ज्या अमितला बाकीच्या गोलंदाज कुठल्याच गोलंदाजी जी बहुमोल किंवा भरीव साथ द्यायला पाहिजे होती तशी काही साथ त्याला मिळाली नाही. आता मात्र अमितवर फार मोठी जबाबदारी आहे, कारण हे षटक फार महत्त्वाचं असेल. ह्या षटकात जर 1-2 गडी बाद झाले किंबहुना 3-4 धावाच फक्त आल्या तर मात्र हा सामना शेवटच्या चेंडूपर जाणार एवढं मात्र निश्चित. बघायचं आहे नेमकं काय घडतंय ते, या सामन्याने काय लिहून ठेवलं आहे भविष्यात हे बघणंही क्रमप्राप्त ठरणार आहे. अमित तयार, राहून दे विकेटचा मारा. खोल टप्प्याचा चेंडू लॉफ्ट केलाय, सुंदर फटका आणि चेंडू सरळ जातोय हा सीमा पार. आमच्या समालोचन कक्षाच्या अगदी थेट येऊन आला आणि बघता बघता चेंडू थेट सीमा पार. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 56 वर. असद शेखचा खणखणी इरफान शेख, माफ करा, सुंदर चौकार. खोल टप्प्याचा चेंडू स्विंग केला, चेंडू स्क्वेअर लेग आणि फाईन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गचा क्षेत्ररक्षण आणि हा चौकार. जिथे फक्त एकच धाव होती तिथे बघता बघता चेंडू थेट सीमा पार. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 60 वर. संघाने आता 60 गाठली आहे आणि संघाला आता फक्त 20 धावांची आवश्यकता. मागच्या पर्वातील मिस्टर मार्वलस हा जो संघ विजेता संघ आहे, ज्याने अजिंक्यपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती किंबहुना जो काटेरी मुकुट ज्याने परिधान केलं होतं, तोच हा संघ. मधल्या चेंडू बॅकफुटवर केला, चेंडू पंच केला, चेंडू जातो तो बॅकवर्ड पॉईंटला, स्वीपर पॉईंटवर क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची फेक करतोय. दरम्यान एक धाव आरामात चालत चालत ही पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 61 वर. हे सोपं नसतं कुठल्याही कसं संघाला अजिंक्यपदाची जी धुरा असते किंवा जे अजिंक्यपद मिळवलं असं ते अजिंक्यपद सातत्य राखणं हे एवढं साधी सोपी गोष्ट नसते. मात्र त्याच पावलावर वाटचाल करताय ते मिस्टर मार्वलस संघ. खोल टप्प्याचा चेंडू खेळून काढला तो मिड विकेटच्या बाजूने, चेंडू जमिनी लगत जातोय डीप मिड विकेटला आणि बघता बघता एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. हे एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 62 वर. जो अमित पहिल्या षटकात चांगला दिसत होता, ज्याने अतिशय बहारदार गोलंदाजी केली होती, तोच अमित मात्र या षटकात काहीसा मागणा ठरतोय. आतापर्यंत त्याने धावा दिल्या त्या 10, म्हणजे पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडूवर चौकार. या चेंडू तुम्हाला मी सांगतो, मधल्या चेंडू बॅकफुटवर केला, चेंडू हलके स्टेअर केला, चेंडू जातोय तो कव्हर्समध्ये. एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 63 वर. 2 बाद 63. अक्षरशः दमदार, खणखणीत, दणदणीत असं प्रत्युत्तर दिलं आहे ते मिस्टर मार्वलसने. कौतुक करावं लागेल संघाचं. खुलो टप्प्यात चेंडू फुल टॉस बनवला, चेंडू खेळून काढला, तो डीप मिड विकेटला. एक धाव तर निश्चित मिळणार आहे आणि चेंडूची फेक येते ते नॉन स्ट्रायकर एंडवर. तोपर्यंत एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. षटक हे संपते ते 5वं षटक संपलंय. धावसंख्या पोहोचते ती 64. 12 चेंडू आणि 16 धावांचं साधं सोपं समीकरण. मी साधं सोपं समीकरण अशासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने या फलंदाजाने ही जी इनिंग, हा जो डाव पादांक्रांत केला आहे त्याचं निश्चित कौतुक करावं लागेल. विशेषतः अजित आणि इरफान या दोघांनी अतिशय बहारदार फलंदाजी केली. जिथे बघता बघता म्हणजे हा संघ विजयाच्या दिशेने किंबहुना विजयाच्या उंबरठ्याच्या आसपास येईल की नाही असं वाटत असताना मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी केली कप्तान इरफानने, त्याचं कौतुक करावं लागेल.
गोलंदाजीत बदल होतोय. पुणेकर यांच्या हातात चेंडू सोपवला होता आणि तो मारा करणार आहे तो फलंदाज अजितला. मधल्या चेंडू टॉपेज घेतलाय बघा ते हा झेल होतोय परंतु बराचसा दूर राहिला फॉलो थ्रू मध्ये तो गोलंदाज पुणेकर. आणि बघता बघता एक धाव लेग बाईट्स पंच खून करताय लेग बाईट्स. एकरी धावसंख्या पोहोचते ती 65 वर. 2 बाद 65. स्मॅक प्रीमियर लीगचा हा तिसरा दिवस. आजच्या दिवसातील उपांत्यपूर्व फेरीचा हा तिसरा सामना. हा चेंडू उजव्या थोडासा बाहेर शफल झाला होता. फलंदाज बघा फलंदाज कुठे खेळतोय हे बघणं महत्वाचं असतं पंचांना. म्हणजे शफल झाला होता स्वतःला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसला आणि बाकीचे सोपस्कर पूर्ण केलं ते यष्टीरक्षकाने. धाव काही निघत नाही. धावसंख्या कायम ती 2 बाद 65. हा चेंडू उजव्या बराचसा बाहेर. क्रिकेट एक्सपर्ट्स सुशील दोशी यांच्या शब्दात सांगायचं तर चेंडू पंजाब टू हरियाणा. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 66. 2 बाद 66. संघ खोलवर टाकायचा चेंडू गुडघ्यावर म्हणजे टेकत चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचे सोपस्कर. आता मात्र पुन्हा एकदा मॅच दोन्ही संघासाठी ऑन झाली आहे. 50-50 असंच म्हणावं लागेल. 9 चेंडू आणि 14 धावा. 9 चेंडू आणि 14 धावा. मधल्या चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटला. सुंदर झेल घेतलाय आणि आता मात्र 8 चेंडू आणि 14 धावा. समीकरण बदलते. कधी हा सामना उजव्या बाजूला झुकतोय कधी सामना डाव्या बाजूला झुकतोय आणि बघता बघता हा सामना आता मात्र दोन्ही संघासाठी 50-50 आहे. असंच काहीसं वर्णन आता करावं लागेल. 8 चेंडू आता 7 चेंडू 8 चेंडू 14 धावा. क्रिकेट हा अनिश्चितता भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जे तुम्ही स्वप्नात बघत नाही ते क्रिकेटमध्ये नेहमी घडतं असं म्हटलं जातं. क्रिकेटचे विश्लेषक किंबहुना स्तंभलेखक द्वारकानाथ संजयगिरी नेहमीच असं म्हणतात की क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. धावसंख्या कायम ती 66. 3 बाद 66. 8 चेंडू 14 धावा. खोलो टप्प्याचा चेंडू स्विंग केलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर एक धाव तर निश्चित मिळणार आहे. बघता बघता दुसरी धाव घ्यायची की नाही. हो 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 आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. पहिली धाव घेतली दुसरी धाव घ्यायची. हो ना हो ना हो ना म्हणता म्हणता हाना हाना म्हणता संघाची हानी होते. अजित जो अगदी पूर्णतः सेट झाला होता. चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसत होता. नेमका तोच फलंदाज आता माघारी परततोय. नवीन फलंदाज समीर. चार बाद 67. 7 चेंडू 13 धावा. क्षेत्रात बदल करतोय बघा. मला वाटतं जो वायडिश किंवा ऑर्थोडॉक्स मिड विकेट किंवा ज्याला क्रिकेटच्या दुसऱ्या भाषेत काऊ कॉर्नर ज्याला म्हणतात त्या एरियामधला जो खेळाडू थोडं त्याला स्क्वेअर केला गेलाय. डाव्या बाजूचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या आतला किनारा लागला. चेंडू जातो तो शॉर्ट फाईन लागला आणि बघता बघता एक धाव पूर्ण केली आहे. षटक क्रमांक 6 संपते. धाव संख्या पोहोचते ती 68.
म्हणजे 6 चेंडू आणि 12 धावा पाहिजेत विजयासाठी. आता मात्र सामना रोमर्षक स्थितीत पोहोचलाय. पुणेकरचं मागचं षटक अतिशय किफायतशीर. बघा मागच्या षटकात फक्त 4 धावा दिल्या आणि एक गडी बाद केला. आता मात्र बघा 6 चेंडू आणि 12 धावा. मागच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जी गोलंदाजी केली निश्चित कौतुकास पात्र. पहिला लेग बाय झाला, त्यानंतर डॉट निघाला, निर्धाव चेंडू निघाला, त्यानंतर वाईड होता चेंडू, त्यानंतर पुन्हा निर्धाव चेंडू निघाला, त्यानंतर गडी बाद झाला, महत्त्वपूर्ण गडी टिपला अमितच्या रूपाने आणि त्यानंतर एक सिंगल. आता मात्र जे क्रिकेटच्या भाषेमध्ये नेहमी म्हटलं जातं की असं ज्यावेळी समीकरण, असं ज्यावेळी दृश्य असतं की शेवटच्या षटकामध्ये 10, 11, 12 धावा पाहिजे असतात, विशेषतः टेनिस क्रिकेटमध्ये, त्यावेळी जे हृदयरोगी असतात त्यांनी कृपा करून हा सामना बघू नका. ज्यांचे जे धडकणे म्हणजे हृदयाचे जे ठोके असतात जे थोडेसे वर खाली जास्त होतात, स्पंदनं जे म्हणतात जास्त होतात, त्यांनी कृपा करून हा सामना काही मिनिटापुरता बघू नका. कारण ती वेळ आता येऊन गेलेली आहे. 6 चेंडू आणि 12 धावा, 6 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. लंच करून उपार करून माझे सहकारी समालोचक हर्षलजी पुन्हा स्थानापन्न झाले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्वागत त्यांचंही. गोलंदाजीत बदल होतोय. मारा करतोय हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील यांच्यावर फार मोठी मदार निश्चित असणार आहे. कारण विजयाचे आणि पराजयाचे जे ढग आहेत ते ह्या षटकात बघायला मिळणार आहेत आपल्याला. नेमके पराजयाचे ढग कोणाच्या डोक्यावरती बघायला मिळणार आहे हे या षटकात आपल्याला निश्चित बघायला मिळणार आहे. क्षेत्रव्यूहात मला वाटतं पंच काहीतरी सांगतायत. मिडऑफचा क्षेत्ररक्षक तोही काही कानमंत्र देतोय हर्षवर्धनला की नेमका टप्पा कुठे पाहिजे. गुडलेन स्पॉटच्या आजूबाजूला, शॉर्ट पिच, फुल टॉस किंवा यॉर्कर किंवा वाईड यॉर्कर, नेमका कसा टप्पा पाहिजे त्याचीच काहीशी खल केली असावी. फुलटॉस चेंडू लॉफ्ट केलाय, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय स्वीपर कव्हरला. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवर येईपर्यंत 2 धावा या सहज पूर्ण केल्या आहेत. 5 चेंडू 10 धावा. सामना एक वेगळ्याच मोडवर येऊन थांबलाय आणि असे सामने होणे गरजेचे असतात विशेषतः टेनिस क्रिकेटमध्ये. टेनिस क्रिकेट जर जिवंत राखायचं असेल किंबहुना टेनिस क्रिकेटमध्ये जर जान ठेवायची असेल तर असे सामने होणं हे ऑब्वियस आहे, गरजेचं आहे. आणि नेमका तसाच सामना होतोय. आणि मी तर म्हणेन शास्त्रीनगरमधील किंबहुना यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले आहेत त्यांचा हा पैसा वसूल हा सामना आहे, निश्चित पैसा वसूल सामना आहे. 5 चेंडू आणि 10 धावा. आता मात्र खेळ थांबतोय आणि हे होणंही गरजेचं आहे. आता मात्र प्रत्येक चेंडू मागे सल्ला मसलत कान मंत्र हे निश्चित होणार आहे. खेळ काही वेळासाठी थांबला. आता मात्र बघा क्षेत्रात बदल करतोय यष्टिरक्षक कर्णधार. जो वाईडिश लॉंग ऑन किंवा ऑर्थोडॉक्स मिड विकेट किंवा काऊ कॉर्नरमध्ये जो क्षेत्ररक्षक होता तो जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि स्वतः गब्बर वाईडिश लॉंग ऑनला ना बाहेर जातोय. बदली खेळाडू गेलाय मला वाटतं. 5 चेंडू 10 धावा. हर्षवर्धन तयार आमच्या बाजूने मारा करतोय. ओ हा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. आपल्याला त्या टाळ्या ऐकू येतात आमच्या उजव्या साईडला डगआउट मध्ये जे समर्थक बसले आहेत त्या निर्धाव चेंडूसाठी. प्रत्येक निर्धाव चेंडूला टाळ्या येणार आहेत, प्रत्येक चौकाराला टाळ्या येणार आहेत. चांगला कमबॅक केलाय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. निश्चित 12 चेंडूमध्ये 16 धावा पाहिजे होत्या आणि आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावा. मी साधं सोपं समीकरण निश्चित म्हणणार नाही ह्याला. लॉफ्ट केला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, चेंडू सीमापार जातो की नाही बघायचं आणि हा चेंडू सीमापार. 3 चेंडू 6 धावा असं समीकरण. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्टेप आउट केला, छान पदाला ते दाखवलं आणि चेंडू लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चौकारासाठी. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचली याची 74.
4 बाद 74, 3 चेंडू 6 धावा. हा जो चेंडू फार महत्त्वपूर्ण असेल. हा जर चेंडू निर्धाव निघाला, चेंडू डॉट निघाला किंवा चेंडूवर फक्त 1 धाव निघाली तर पुन्हा हा सामना रोमहर्षक स्थितीत जाऊन हा थांबणार आहे. 3 चेंडू 6 धावा. ओ हा झेल, सुरेख झेल घेतलाय. हा सामना कधी वळतोय बघा. हा सामन्याने बघा असं म्हटलं जातं शक्यतो कोकणामध्ये नागमोडी वळणे असतात किंवा जर तुम्ही जर आंबोली घाटात गेला असाल तर प्रत्येक प्रत्येक पावला नागमोडी वळणं आहेत. नेमके तसंच हे नागमोडी वळण या सामन्याने घेतलंय. कधी मेन स्टार मिस्टरच्या बाजूने सामना झुकतोय तर कधी झवर ग्रुपच्या बाजूने सामना झुकतोय. निश्चित या सामन्याने पैसा वसूल सामना झालाय एवढं मात्र निश्चित. पण प्रेक्षकांचे मन जिंकले या सामन्याने यात काही शंका नाहीये. आता मात्र समीकरण बघा. माझे सहकारी गुणलेखक शेख मला सांगतायत की 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. हा चेंडू फार महत्वपूर्ण असेल. चेंडू जर डॉट निघाला, निर्धाव निघाला तर एका चेंडूवर 6 धावा. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे हृदयरोगी आहेत त्यांनी कृपा करून हा सामना बघू नये. आता तर निश्चित बघू नये. माझी तर कळकळीची विनंती आहे. 2 चेंडू 6 धावा. अभिषेकने आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूवर आपली कामगिरी त्यांनी चोख बजावली आहे, यात काही शंका नाहीये. दोन चेंडू 6 धावा. ओ चांगला चेंडू, मधला चेंडू, धावचीची संधी आहे. ओ दरम्यान 1 धाव पूर्ण केली आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. चौकार झाला तर मला वाटतं सुपर ओव्हर बघायचं आयोजकांना विचारावं लागेल. क्वार्टर फायनल आहे, सुपर ओव्हर होईल का सांगा जरा. नाही आत्ताच सांगा त्यांना, म्हणजे कल्पना दिलेली बरी. 1 चेंडू 5 धावा. चौकार झाला तर सामना बरोबरीत होणार आहे. दोन मिनिटं थांबा. पंच जरा थांबा जरा, कारण सुपर ओव्हर. ओके सुपर ओव्हर. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होईल. सामना पैसा वसूल सामना होतोय. 1 चेंडू 5 धावा. प्रत्येकाने श्वास रोखून धरावा असा हा सामना. लॉफ्ट केला चेंडू जातो डीप मिड विकेटला. 1 धाव घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा काही प्रयत्न नाही. सामना जिंकलाय तो झवर ग्रुप संघाने. विजय संघाचं अभिनंदन. अतिशय देखणा सामना, दर्शनीय सामना. कृपया मैदानाच्या बाहेर जायचं आहे जे समर्थक आहेत, आणि साहजिकच आहे तर झवर ग्रुपने हा सामना जिंकलाय. विजय संघाचं अभिनंदन. परंतु एकंदरीत या सामन्याचं वर्णन करायचं तर हा सामना निश्चित रोमहर्षक झाला, यात काही शंका नाही. तर यानंतर जो सामना होणार आहे तो कोहिनूर मॅकॅलिस वर्सेस सवेरा 11. जसा सामना सुरू होईल कृपया लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जसा सामना सुरू होईल आम्ही पुन्हा एकदा धावचं समालोचन केलं. माझे सहकारी हर्षल आपल्या समोर उपस्थित राहतील. तोपर्यंत मी आपणाला कोल्हापूर स्टुडिओला घेऊन जातोय. धन्यवाद.
सविरा आपला राखीव खेळाडू पाठवून द्यायचा आहे. सविरा 11 आणि मिस्टर आणि झवर ग्रुप तुमची मॅच झालेली आहे. प्लीज वरती यायचं आता. जेवून घ्यायचं आपण. जेवून घ्यायचं आपण प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोहिनूर